प्राध्यापक नागोराव काशीनाथराव पांचाळ औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी उभा आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाची अंमलबजावणी आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून तयारीत किंवा आव्हानामध्ये आम्ही आहोत। मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रामध्ये समस्या नाही तर समस्यांचा डोंगर निर्माण झालेला आहे। यापूर्वीच्या उमेदवारांनी कधीही कोणत्याही समस्येविषयी विधान परिषदेत शब्दही उच्चारलेला नाही किंवा याच्यावर चर्चाही केलेली नाही। त्यामुळे या प्रस्तावित उमेदवारांना बहुजनांच्या माध्यमातून सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। कंत्राटी कर्मचारी आहेत, सेवेमध्ये कायम नाही आहेत, अंशकालीन कर्मचारी आहेत, भरती प्रक्रियेमध्ये जो घोळ शासनाने घातलेला आहे, 5 वर्षापासून जी एक्सटेन्शन पद्धत केलेली आहे तीही बंद झाली पाहिजे। एजन्सी पद्धतीच्या माध्यमातून जी भरती होते तीही बंद होणं अपेक्षित आहे। जुन्या पेन्शन योजनेमुळे तरुणांच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याची जी परिस्थिती शासनाने घेतली आहे ती कुठेतरी जुनी पेन्शन योजना होणं आवश्यक आहे। आज 2 महिन्यापूर्वी DCPSच्या माध्यमातून शासनाने निर्णय घेतला की आता तुम्हाला NPS मध्ये टाकणार सर्व कर्मचाऱ्यांना, आणि आता NPS ही बंद केलेली आहे। DCPSच्या हप्ते थकीत असल्यामुळे शासनाने थकबाकी न भरल्यामुळे NPS महाराष्ट्र शासन NPS कर्मचाऱ्यांमध्ये लागू करत नाही। म्हणजे NPS DCPS का जुनी पेन्शन हा कोणताही घोळ शासनाच्या लक्षात येत नाही आणि या एवढ्या मोठ्या समस्येविषयी कोणी बोलायला तयार नाही। 33 वर्ष सेवा 60 वर्ष वय हा जो GR आहे प्राथमिक शिक्षक यातून वगळणे अत्यंत आवश्यक आहे। पदवीधरांची ज्वलंत समस्या जी आहे उद्योगांची हाताला काम नाहीये, कारण आजचे दिन आ गए म्हणण्याच्या नादामध्ये पोरं 24 तास मोबाईलमध्ये व्यस्त होऊन गेले आणि दैनंदिन आयुष्यामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तरुणांच्या लग्नाचा प्रश्न, कौटुंबिक कलह निर्माण होण्याची परिस्थिती या शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून आलं पाहिजे। कुठेतरी हे थांबलं पाहिजे, ब्रेक लागला पाहिजे। या अपेक्षेसाठी शाळा न्याय प्राधिकरण आहे, शिक्षकांच्या संबंधातलं तिथं जज नाही आहे, न्यायालयाची प्रक्रिया लांबत आहे, हे खूप मोठवेगळ्या समस्या आहेत। स्कूल पोर्टलचा प्रश्न आहे, एक सरकार येतं स्कूल पोर्टल महाभरती चालू करतं, दुसरं सरकार येतं बंद करतं। हे चाललंय काय नेमकं? दे आर प्लेइंग अ गेम विथ अस, म्हणजे सामान्य माणसासोबत खेळ करतायत काय? सामान्य माणसाच्या पदवीधरांच्या आयुष्याची ही जी गंमत लावलेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। ही आमची वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे। तरुण आज शिकत आहे, सुरुवातीपासून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि या प्रेरणेनं इतर सर्व जाती धर्मातील जी तरुण वर्ग आहे आता शिक्षणासाठी पुढाकार आहे आणि MA नंतर MPhil करायचं म्हटलं की सरकारने फेलोशिप बंद करून टाकलेली आहे। म्हणजे नेमकं सरकारला जे उत्पन्न मिळतं ते खर्च कशावर करते हेच शासनाच्या लक्षात येत नाही आहे। आणि एवढ्या मोठ्या गंभीर समस्या असून पदवीधर आमदार याच्यावर बोलत नाही। प्रस्तावित आता जो आमदार आहे सतीश चव्हाण यांनी कधी विधान परिषदेचं तोंडही पाहिलं नाही, शपथ घ्यायला 2-3दा विधान परिषदेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर कधी आलेले नाही। भाजपचे उमेदवार आहेत ते त्यांच्या अंतर्गत मंडळीमध्ये परेशान आहेत, कारण घरातच ज्वालामुखी झालेले आहेत त्यातच परेशान आहेत ते, की जे आपल्या स्वतःच्या पक्षाच्या शिस्तीला सांभाळू शकत नाहीत ते पदवीधरांचे प्रश्न काय सोडवू शकतील? आणि सामान्य माणसाशी कोणाचाही संबंध नाही। AC मध्ये असणारा माणूस हा सामान्य माणसाचे प्रश्न समजू शकतच नाही। त्यामुळे सर्व तरुणांना आम्ही आवाहन करतो की तळागाळातला सर्वसामान्य कुटुंबातला जो आपल्याशी दैनंदिन व्यवहाराशी किंवा दैनंदिन समस्येची ज्यांनी पाहिलेलं आहे अशा उमेदवार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, तर या संधीचं आपण सोनं करावं। आणि OBCच्या समस्या आहे, जनगणना OBCची होत नाही आहे, त्याच्यानंतर OBC महाज्योतीचा प्रकार आहे, महाज्योतीसाठी निधी नाही आहे, OBC मंत्रालय आहे, सगळ्यात चॉकलेट गव्हर्नमेंट कोणताही असो सर्वसामान्य पदवीधरांशी तरुणांशी जो खेळ चाललाय यांच्यावर लपछपवी चालली आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे हा या मागचा उद्देश आहे। कारण महाज्योतीला तत्काळ निधी मिळाला पाहिजे। CHB वर काम करणारे प्राध्यापक त्यांची खूप मोठी समस्या आहे, प्रेरक आहेत, 2-2 वर्षापासून त्यांना मोकळं सोडून दिले। ग्रामपंचायतमध्ये असणारे कॉम्प्युटर ऑपरेटर्स आहेत, ग्रंथालयामध्ये पदवीधराच्या माध्यमातून निधी मिळून ग्रंथालयामध्ये पुस्तकांची वाढ विकास व्हायला पाहिजे। ग्रंथालय ठप्प पडलेले आहेत,
मराठवाड्यामधला सांस्कृतिक सामाजिक विकास आज बंद पडलाय, ठप्प झालेला आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे, साहित्य क्रांती घडवणारी ही भूमी आहे. परंतु हे सगळं आता बंद पडलेलं आहे आणि याला जर चालू करायचं असेल, याच्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल तर प्रस्थापितांना घरी बसवून पदवीधरांनी सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सामान्य माणसाला निवडून द्यावं, त्यांना पसंती क्रमांक 1 मतदान द्यावं असं मी जाहीर आवाहन करतो. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपले प्रश्न आम्ही विधान परिषदेमध्ये मांडू आणि जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल यासाठी सातत्यानं अविरत सेवेमध्ये राहू एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.